नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. उशीर न करता, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. साधी सिंपल अशी रेसिपी आहे, झटपट बनणारी रेसिपी आहे. आलू, पत्तागोबी आणि बेसनचा पराठा आहे. हे तिन्ही मिश्रण मिक्स करून बनवलं आहे. खूप एकदम छानसं यम्मीचं असं लागतं आणि चविष्ट खुसखुशीत असं लागणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथं मी तयारी करून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर पीठ मळून घेतलेलं आहे, बाकीची तयारी करून घेतलेली आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. इथं मग कढई ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला. त्यामध्ये तेल घातलं आहे, थोडं अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले ते घातलेलं आहे. त्या प्रमाणात इथं 5-6 लसणाच्या पाकळ्या ते सुद्धा खिसून घातल्या आहेत. त्याची सुद्धा चव एक वेगळीच लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ते सुद्धा लसूण खिसून घाला. त्यामध्ये ह्या पराठ्यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी चव येणार आहे. आणि इथं मी लाल तिखट घातलं आहे, चवीनुसार अगदी थोडंसं हळद घातलेलं आहे. तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा ते सुद्धा वापरू शकता. आणि इथं हे सुद्धा 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून घेतल्यानंतर हे सगळं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर साधारण एक छोट्या आकाराचा पत्तागोबी घेतलेला आहे. ते सुद्धा खिसून घेतलेलं आहे. खिसून घेतल्यामुळं ना थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळं थोडंसं पाणी त्याचं घट्टसर पिळून घ्यायचं. ते पाणी ना तुम्ही कणकेमध्ये सुद्धा वापरू शकता कणिक मळून घेताना. इथं 2 मीडियम साईजचे बटाटे वापरलेले आहेत. ते सुद्धा उकडून घेऊन स्मॅश करून घेतलेले आहेत. आता हे फोडणीमध्ये घालून हे दोन्हीही सारण व्यवस्थितपणे परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर थोड्या वेळाने इथं मी बेसनाचं पीठ आहे ना, किंवा तुम्ही इथं डाळीचं सुद्धा म्हणतात, ते ना भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये कच्चेपणा नसतं. थोडंसं बेसन भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा वापरायचं. इथं साधारण बघत साधारण इथं मी 2 ते 4 चमचे वापरले. अगोदर मी इथं 2 चमचे घातले आणि ह्याला परतून घेतले. थोडंसं सैलसर वाटलं किंवा पातळसर वाटलं तर आणखीन 2 चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ह्यामुळं ना ह्याच्यामधलं जे ओलावा असतं जेव्हा ते पाणी सुटलेलं असतं ते बेसनामुळं ना ह्याच्यामध्ये शोषून घेतं आणि घट्टसर गोळा होतं. साधारण इथं 1 मिनिट परतून घेतल्यानंतर थंड करायला साधारण 5 ते 10 मिनिटं ठेवायचं. इथं पीठ मळून घेतलेलं आहे. साधारण पराठामध्ये जसं मळून घेतो ना त्या पद्धतीनं मळून घेतलेलं आहे. चपातीचा गोळा जसं घेतो त्या प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्यामधले 2 गोळे करून घ्यायचं. दोन्हीच्या मधोमध सारणाचा गोळा ठेवायचा. जेवढं जसं चपातीचा गोळा घेतो त्याच प्रमाणात सारणाचा गोळासुद्धा घ्यायचं. आता हे दोन्हीही चपातीचं गोळ्यामध्ये 2 गोळे करून त्यामध्ये सारणाचा गोळा करून ठेवायचं आणि दोन्ही सगळीकडे बंद करून घ्यायचं आणि पराठा जसा आपण लाटतो ना त्या पद्धतीनं लाटून घ्यायचं. साधी अशी सिंपल रेसिपी आहे. काही मसाले वापरलेले नाही, काहीच नाही. का थोडंसं वेगळं म्हणून काहीतरी इथं ना बेसनाचं पीठ आणि बटाटा. बटाटा का बरं, की प्रत्येक मुलांना बटाटा हा आवडतोच. त्यामुळं ना त्यांना खाताना सुद्धा नुसतं पत्तागोबीला म्हटलं तर ना मुलं नाकं डोळे मुरडतात. त्यामुळं ना थोडंसं बटाटा घातल्यामुळं ना पत्तागोबीचा वासही येणार नाही आणि त्याची स्टफिंग पण खूप छान होते आणि बेसन वापरल्यामुळं त्याच्यामधलं जे पाण्याचं अंश असतं ते शोषून घेतं आणि खुसखुशीत असं लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बटाटा जर नाही घातलं तरीही तुम्ही बेसन आणि पत्तागोबी जरीही घालून केलं ना एक नंबर असा पराठा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहान असो किंवा मोठ्यांना प्रत्येकाला आवडणारा हा डिश आहे आणि पराठा म्हटले की पोटभर असं लागतं आणि पोट भरल्यासारखं असं लागतं पराठाला. प्रत्येक जणाला म्हणजे पराठा म्हटलं की आलूचाच पराठा आठवतं आणि ना प्रत्येक बाकीचे पराठे खायचं म्हटलं की थोडं कचकच होतं, थोडं वेगळं चव आवडत नाही. त्यामुळं ना बटाटा हे तिन्हीही मिक्स करून बनवलेला आहे. नक्की तुम्हाला मोठ्यांना असो किंवा लहान प्रत्येकाला आवडेल. असं तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत खुसखुशीत असं झालं आहे. चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये ना पराठा किंवा थालीपीठ हे प्रत्येक गोष्टी गरम-गरम प्रत्येकाला खायला आवडतं आणि ना शॉर्टकटमध्ये भाजी करायचं झंझट नाही आहे. दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा लास्ट त्यावरती पराठ्यावरती थोडंसं तूप घालायचं, रोल करायचा आणि खायचं. एक नंबर असं लागते. लहान मुलांना नक्की ट्राय करा. पत्तागोबी जर खात नसेल तर ह्या पद्धतीनं पराठा करून खाऊ घाला. तुम्ही बघू शकता एकदम छानसं झालेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम एकदम मस्त झालेला आहे. माझ्या घरच्यांना तर आवडले. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की सांगा मला आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.